अनंत कोटी ब्रह्मांड नायक. असं म्हणतात की स्वामी स्वतःहून आपल्या भक्तांना त्यांच्याकडे बोलवतात, आणि तसंच काहीच माझ्यासोबतही घडलं. आणि बस आज मी त्यासाठीच निघालोय अक्कलकोटला. आपला व्हाईट बिबट्या रेडी झाला आहे आजच्या मोठ्या राईडसाठी. तर चला स्टार्ट करूया, स्टार्टर मारूया आणि राईडला सुरुवात करूया. चला, गणपती बाप्पा मोरया. सुखरूपने सुखरूप घेऊन ये. जे मस्तपैकी 4:30 वाजलेत आणि करेक्ट 4:30ला मला राईड सुरू करायची होती आणि 4:30 वाजता मी राईड सुरू केली आहे. तर खूप मोठा पल्ला गाठायचा आहे आज आपल्याला, जास्त पण नाही एवढा, कारण की यार आपण 6000 किलोमीटर जर जाऊ शकतो तर हे 600 किलोमीटर काय नाही आहे. तर यस आहे, जास्त नाही पण थोडीफार का होईना मोठी राईड आज आहे. खूप दिवसानंतर हा योगायोग जुळून आला आहे. तर आपण कुठे चाललो आहे हे तर मी पुढे सांगतोच तुम्हाला. आता 4:30 वाजलेत आणि आज माझ्यासोबत आहे आदित्य. तर आता मी पहिल्यांदा आदित्यच्या घरी चाललो आहे, आदित्याला पिक करतो आणि मग आपल्या राईडला सुरुवात करूया तिथून पुन्हा एकदा. तर आलो इथे आजूच्या सोसायटीमध्ये आणि यार येता येता पाऊससुद्धा चालू झाला आहे. आणि आल्याला सकाळी भैयाने एक क्वेश्चन केला मला, कुरिअर आहे का? आता सकाळी 5 वाजता कोण कुरिअर घेऊन येणार आहे आणि एवढ्या मोठ्या गाडीवर कोण कुरिअर आणणार आहे? ठीक आहे चला, येतो आहे आदित्य खाली. आणि यार पाऊस चालू झाला आहे आणि नेमकं वायझरवरती पाणी पडतं आहे. तर एक देसी जुगाड आहे त्याच्यासाठी, तो घेऊन येतो आहे, तो आल्यावरती दाखवतो मी. कॉमेडी रहता है क्या? कॉमेडी नहीं, अपना जिधर जिधर घूमता हूँ ना मैं, वो सब रिकॉर्ड करता हूँ और वो यूट्यूब पे डालता हूँ. आता है आपको मराठी थोड़ा थोड़ा तो समझ में आता होगा ना? 20 साल होने जा रहा है इधर में. फिर तो यायला पाहिजे तुम्हाला. तर यस, जो देसी जुगाड मी तुम्हाला बोललो होतो तो हाय. जर तुम्ही सुद्धा पावसाळ्यात राईड करत असाल तर या वायझरला आहे ना असा एक बटाटा कापायचा आणि तो फक्त रब करायचा आणि नंतर पुसून टाकायचा, बस. बाकी काही करायचं नाही. राईड एकदम स्मूथ, तुम्हाला क्लिअर वायझर दिसेल. आदित्यला पिक केलं आणि फायनली 5:20ला आम्ही राईड सुरू करतोय. आज आपल्याला जायचं आहे तब्बल 300 किलोमीटर आणि रिटर्न एक 350 किलोमीटर होईल, कारण की 2 स्टॉप घ्यायचे आहेत. तर यस, आज आपण चाललो आहे स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला. याच्या मागे भरपूर मोठी कहाणी आहे, ती पुढे रस्त्यात सांगतोच मी तुम्हाला. तर इथून अक्कलकोट आहे एक तब्बल 300 किलोमीटर आणि तिथून पुढे मग तुळजापूरला जाईल, कारण की ऑलमोस्ट आपण 11 वाजेपर्यंत पोहोचून जाऊ, 11-12 वाजेपर्यंत. तर दर्शन वगैरे करून त्यानंतर आपल्याकडे भरपूर सारा वेळ राहील. तर आता चाललोच आहे, तर तुळजापूरला पण जाऊन येऊ. तर 6 वाजत आले आणि मस्तपैकी आता उजाडलंय आणि बघता बघता मी हायवेला सुद्धा जॉईन झालो आहे. यार काय मोकळा हायवे. सकाळी सकाळी म्हणजे कसं, या सिटीपासून पटकनी बाहेर निघालो ना की रोड एकदम मोकळा भेटतो आणि अंतर पटपट कव्हर होतं. तर हाच मोठा होता सकाळी लवकर निघण्याचा. आणि कसं आहे, वन डे रिटर्न यायचं, त्यामुळे म्हटलं सकाळी जेवढं लवकर निघता येईल तेवढं लवकर निघूया.
या सोलापूर हायवेला फर्स्ट टाइम मी बाईक घेऊन आलो आहे. या रूटला मी कधीच बाईक घेऊन आलो नाही. तर बघत आजचा एक्सपिरियन्स कसा होतो आहे ते. 4 व्हीलरने भरपूर वेळा आलो आहे, कारण की माझे मित्र वगैरे भरपूर सारे इकडे राहतात. त्यामुळे त्यांच्या लग्नाला किंवा त्यांच्या बहिणीच्या लग्नाला वगैरे भरपूर वेळा या साईडने आलो आहे मी. आणि तुळजापूर वगैरे त्या साईडला पण गेलो आहे. त्यामुळे हा रोड थोडा माहिती आहे मला, पण बाईक घेऊन आपण फर्स्ट टाईम चाललो आहे. तर बटाटा घासून काय उपयोग झाला का बघा. हे सगळं आहे ना रस्त्यावरची घाण ट्रकच्या टायरमुळे ना पूर्ण अंगावरती उडते. आणि हे असं वायझर काय फायदा. चला आता मी ग्लव्ज घातले नव्हते, तर आता ग्लव्जसुद्धा घालून घेतो, कारण ग्लव्ज आणलेत आणि इकडे काय पाऊस दिसत नाही. रेनकोट वगैरे हे सगळं काढून टाकतो. हेच ते ग्लव्स म्हणजे नवीन घेतलेत मी आता पुन्हा एकदा. आणि लडाख राईडला मी हेच ग्लव्ज वापरले होते या कंपनीचे, एक्स्ट्रीम म्हणून आहे. ॲमेझॉनवरती इझिली तुम्हाला भेटून जातील. यार मस्त क्वालिटी आहे, मला भरपूर आवडतात. हे म्हणजे एकदम कम्फर्टेबल आहेत. आता मी सेकंड टाईम परचेस केले. ते घरून निघालो तेव्हा पाऊस होता, भिजतील म्हणून मी काही घातले नव्हते. आता इथून पुढे तर मला काय वाटत नाही की पाऊस असेल, त्यामुळे ग्लव्ससुद्धा घातलेत, कारण सेफ्टी इज मोर इम्पॉर्टंट. आणि यस, मॅपसुद्धा लावला आहे. तसं रोड माहिती आहे, पण आपली राईडची प्रोग्रेस कळते की किती किलोमीटर राहिले, किती किलोमीटर आपण कंप्लीट केले. त्यामुळे मॅपसुद्धा लावला आहे. आपल्याला स्वामींच्या मंदिरात पोहोचायला अजून 3 तास 52 मिनटं दाखवते. आणि एक ब्रेक वगैरे होईल, थोडासा नाश्ता वगैरे रस्त्यामध्ये. तर एक अजून आपल्याला 5 तास लागतील. याच्यात टाईम दाखवतो आहे 11चा, म्हणजे 12 वाजेपर्यंत आपण पोहोचून जाऊ. आणि यार काय सोलापूर हायवे मस्त आहे, एकदम मस्त खाली खाली रोड आहे आणि अशी झाडं आहेत. चला आता हा टोल क्रॉस करतो, मग बोलूया आपण. रोड एक नंबर आहे यार, काय मक्खन रोड आहे. 220 किलोमीटर जायचं आहे अजून आपल्याला, मजा येणार आहे. टोटल हायवे. आता 3-4 दिवसापूर्वीच मी बाईकची 4 सर्व्हिस केली, कारण आपल्या बाईकचे टोटल किलोमीटर आता ऑलमोस्ट 16,000 किलोमीटर होत आलेत. तर 4 सर्व्हिस झाली आणि 4 सर्व्हिसला मला फक्त 620 रुपये खर्च आले. एक 300 सीसीच्या वरची जर बाईक घ्यायची तुम्हाला टोरिंगसाठी, तर हिमालयन 450 हा बेस्ट ऑप्शन असू शकतो तुमच्यासाठी, कारण की मेंटेनन्स खूप कमी आहे. बाकीच्या बाईकच्या तुलनेत या बाईकला मेंटेनन्स खरंच खूप कमी आहे. कारण की आमच्या ग्रुपमध्ये तुम्हाला तर माहिती आहे की सगळ्यांकडे BMW आहेत आणि BMWची 10,000 किलोमीटरला सर्व्हिसिंग असते, पण सर्व्हिस कॉस्ट मिनिमम 8,000 रुपये. आणि आपली हिमालयन 450ला 5,000 किलोमीटरला सर्व्हिस असते. आणि जरी 2 सर्व्हिसचे कॉस्ट जरी पकडली ना, तरीसुद्धा 8,000 नाही होत. कारण की हार्डली मला मॅक्सिमम 1900 रुपयेपर्यंत खर्च आलेला आहे. आणि एक त्यानंतरची एक 800-700-800 रुपये, म्हणजे पकडा मोठी 3,000 रुपये खर्च येतो. तर बेस्ट चॉईस मी म्हणता येईल की 450 घेतली ही बेस्ट चॉईस आहे आपली. बऱ्यापैकी चांगला स्पीड मेंटेन होतोय, पण मध्ये मध्ये ना हे ट्रक त्रास देत आहेत. भरपूर सारे ट्रक आहेत या हायवेवर आणि एका लाईनने नाही चालत येते, एका लेनमध्ये चालत नाही. एक ह्या लेनमध्ये चालतोय तर एक ह्या लेनमध्ये चालतोय आणि ओव्हरटेक करायला जागा पण भेटत नाही. तर भरपूर वेळा स्टॉप घ्यावा लागतोय. ठीक आहे, हायवे आता गाड्या तर असणारच हायवेवरती, किती कंप्लेंट करणार ना आपण. पंढरपूरची वारी चालू आहेत आणि अशा छोट्या छोट्या पालख्या जात असतात.
या रोडला पण पालख्या दिसत आहेत, म्हणजे पालखी आता भरपूर पुढे गेली आहे. फ्लेमिंगो, हां माहिती आहे. ते पळसदेव काहीतरी हे पण आहे तिथं. हां तिकडे यायचं होतं रे यावेळेस, पण काय टाइमच नाही भेटला. खरं तर अक्कलकोटला जाण्याआधी पंढरपूरला जायचं माझं प्लॅनिंग होतं, पण वेळ आत्ता भेटला आणि आता पंढरपूरची वारी आहे, तिथे भरपूर गर्दी आहे, त्यामुळे म्हटलं नंतर जाऊया, आता अक्कलकोटला जाऊन येऊ. मागासपासून भरपूर बघतोय हे ट्रक दिसत आहेत, याच्यामध्ये काय कळत नाही, हे पॉलिशसाठी जे पावडर वापरतात ती आहे की चुना आहे की कसले दगड आहेत काय माहिती. या साईडला MIDC एरिया भरपूर आहे, त्यामुळे असेल काहीतरी. चला रस्ता कंप्लीट करूया. भूक लागली यार, कारण सकाळी 3:30ला उठलोय मी आणि फक्त कॉफी पिली आणि निघालो. आणि कॉफी पिल्यामुळे ना मला सारखं वॉशरूमचा काय एक नंबर व्ह्यू दिसतोय यार भिगवणच्या डॅमचा. आणि इथून आहे ना तुम्हाला एक पॉइंट आहे, पळसदेव म्हणून मंदिर आहे ॲक्च्युली, ते पाण्यामध्ये आपल्या पवना डॅमला जसं मंदिर आहे ना त्याच टाईपमधलं मंदिर आहे. आणि इथं ते मंदिर भरपूर मोठं आहे. जर पुण्यापासून 100 किलोमीटरची राईड तुम्हाला प्लॅन करायची असेल तर तो एक पॉईंट तुमच्यासाठी चांगला आहे. आणि फ्लेमिंगोसुद्धा असतात याच टायमिंगमध्ये, या मान्सून पिरियडमध्ये. ॲक्च्युली मला फ्लेमिंगोचा टायमिंग माहीत नाही, पण आदित्य सांगतो की याच पिरियडमध्ये असतात, तर ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल. म्हणजे एका राईडमध्ये तुम्हाला 2 गोष्टी एक्सप्लोअर करायला भेटतील. तर कधी आलेत तर नक्की पळसदेव आणि फ्लेमिंगो या दोन्ही गोष्टी बघून जावा. आणि यार भरपूर सारा पालख्या बघतोय मी या रोडला. आणि पुढे पंढरपूरचा राईट टर्न आहे, तिथून सगळे राईट मारतील आणि पंढरपूरच्या दिशेने जातील. मी लास्ट टाइम लडाखला चाललो होतो तेव्हा श्रावण महिना होता, आणि श्रावण महिन्यात सगळे कावड यात्रा चालल्या होत्या रस्त्याने. म्हणजे रस्त्याने मी आता MP मधूनच गेलो, तर उज्जैनवरूनच गेलतो आम्ही, तर सगळ्या कावड यात्रा मला दिसत होत्या. आणि आता आपली पंढरपूरची वारी असते महाराष्ट्रामध्ये, आणि ह्या अशा भरपूर साऱ्या पालख्या आज आपल्याला बघायला भेटतात. एकदा तरी आयुष्यात मला सुद्धा ना या पालखीचा अनुभव घ्यायचा आहे, पूर्ण आळंदी ते पंढरपूर. म्हणजे मी थोडं अंतर पायी चाललंय, तुम्हाला इथे iCardमध्ये लिंक दिसेल की म्हणजे 2 वर्षापूर्वी मी केलं होतं, पण थोडंच अंतर पार मी केलं होतं. पण एकदा तरी मला आयुष्यात ना पंढरपूरला जायचं आहे. मागच्या वर्षी आला होता म्हणजे तो टायमिंग, कारण माझ्याकडे वेळ होता, पण यावर्षी पॉसिबल नाही झालं. पण भविष्यात जाऊया, आपण नक्की जाऊया. या हायवेला एक गोष्ट मला जाणवते, इथे ना विंड ब्लास्ट भरपूर आहे. एवढं विंड ब्लास्ट आहे, पण पवन चक्क्या मला काही दिसत नाहीत. इतकं वार आहे यार. माझं हेल्मेट आहे ना असं, एक मिनटं पुढचा कॅमेरा मी ऑन करतो, तुम्हाला दाखवतोच मी. हे बघा माझं हेल्मेट आहे ना असं दिसत असेल तुम्हाला, हवेने असं हालतंय नाही का, इतका जोरात वारा आहे. म्हणजे मी 100च्या स्पीडला जर गाडी चालवली ना तर पूर्ण हेल्मेट हालतंय माझं, वायबल होते असं. ऑलमोस्ट हाफ किलोमीटर आपलं कंप्लीट झालं आहे. अजून 154 किलोमीटर बाकी आहे. 2.5 तास लागणार आहे अजून. आणि यार भूक चांगलीच लागली आहे मला, कुठेतरी थांबूया. ईश्वरी मिसळ. तर सिंपल आपलं मस्तपैकी मिसळ मागवली.
आणि येस आपल्यासोबत आदित्य सुद्धा आहे. चला करूया एन्जॉय. यार इथं भजीच नाही आहे, भजी खायची होती मला पण भजी काही नाही इथं, फक्त 3च गोष्टी आहेत. इंदापूरमध्ये यार आपण भेटायला पाहिजे भजी. चला निघूया. मस्त होती यार मिसळ, काळ्या मसाल्यातली मिसळ असते यांची. जोगेश्वरीचीच काळ्या मसाल्यातली असते का? आहे ना, तिकड असते चांगली पण झणझणीत. त्रास बीस नाही झाला पाहिजे तसं. मी जाऊन आलो. हां त्रास नाही झाला पाहिजे पुढं म्हणून जाऊन आलो भाऊ मी. चला चहा मस्त होता यार, चहा मस्त होता, एक नंबर चहा. मला जसा चहा आवडतो तसा चहा होता. चहा चांगला भेटला ना की मग मजा येते. हा 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 असं तृप्त झाल्यासारखं होतं एकदम. चला अजून आपल्याला जायचं आहे 146 किलोमीटर, 2 तास 40 मिनटं दाखवतंय. अंतर कमी झालंय पण टाइम काही कमी नाही झाला, कारण की जसं जसं आपण वेळ करतोय तसं तसं गर्दी पण वाढत जाते पुढे. बघूया किती वेळात कव्हर होते. चांगली मोठी आहे रे. कोणती कोणती देवाची होती? अरे हा पण कोणत्या? इथं आहे बघ पुढं. निळोबाराया. आतापर्यंतची सगळ्यात मोठी पालखी बघितली मी या रोडवरची. आणि हे बघा उजनी धरण, आणि ही जी वाहते ही भीमा नदी. भारी दिसतंय यार, रोडच्या इतकं जवळ आहे. हा ना, किती 3-4 दरवाजे, किती दरवाजे चालू आहेत? 6-7 दरवाजे चालू आहेत पूर्ण. ड्रोन असताना ड्रोन उडवायला मजा आली असते इथं. मी ना कधी कुठल्या गुरुवारी मी स्वामींचा ना कुठल्या मठात गेलोय ना, मी कधी स्वामींच्या कुठल्या मंदिरात गेलोय पाया पडायला. पण माहीत नाही का, पण गेल्या 2-3 महिन्यापासून ना माझी सारखी इच्छा होती अक्कलकोटला जायची. आणि त्या दिवशी मी असंच दुकानामध्ये बसलो होतो, म्हणजे झाडूच मारत होतो मी दुकानात, आणि असा विचार केला की यार आज जर चांगलं कस्टमर झालं तर आपण शेवटच्या सोमवारी आपल्याला सुट्टी आहे, आपण अक्कलकोटलाच जायचं. आणि मी थोडा नाही का लो फील करत होतो, आणि नेमकं मी जसं बोललो तसंच झालं. कस्टमरसुद्धा व्यवस्थित झालं. आणि मग म्हटलं यार का ना, आता आपल्याला सुट्टी आहे आणि आपण जे बोललो होतो त्याप्रमाणे झाले, मग जाऊन येऊया अक्कलकोटला. म्हणून आज मी निघालो आहे अक्कलकोटला. तर एवढंच होतं की नाही का, स्वामींच्या मनात जर इच्छा असेल ना तर स्वामी बोलून घेतात आपल्या भक्तांना.
किलोमीटर घरापासून कंप्लीट झालं आहे आणि अजून 60 किलोमीटर दाखवते मंदिर. आणि आत्ता मी लांबोटी जवळ पोचलो आहे. अजून इथून 1 तास लागेल आपल्याला पोचायला. आणि यार थोडा पाऊससुद्धा सुरू झाला आहे. इथलं वातावरण बघून तर असं काही वाटत नाही की भरपूर मोठा पाऊस येईल, पण माझं वायझर तर थोडं ओलं झालं आहे. पावसाचे थेंब पडलेत त्यावरती. सोलापूर सिटीपर्यंत येऊन पोचलोय आणि काय गरम होतं यार. इकडे टेम्परेचर 32 डिग्री सेल्सिअस दाखवतंय. भरपूर गरम होते. मी फार जॅकेटचे चेन वगैरे ओपन करून बसलोय. कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूरकर आहे का कोणी? कमेंटमध्ये सांगा. हा गरम लय होतं यार तुमच्या इथं पण. नुसतंच ढग दिसतात. पाऊस तर काय पडत नाही. वातावरण गरम होऊन बसले. सोलापूरच्या चादरी काय दुकानं दिसत नाही. बंद केलं काय? असे सगळे बघतात ना. ऑकवर्ड होतं. ऑकवर्ड. पोलीस मामा. गंगापूर. सोलापूरची ट्रॅफिक क्रॉस करत आलोय बाबा. आत्ता कुठे चांगला रोड लागला. सोलापूरमध्ये तर काय खतरनाक रोड होते. थांबूया सिग्नलला. 4था सिग्नल आहे हा सोलापूरमध्ये एंटर केल्यापासून. माझ्याला गोप्रोची बॅटरी पण संपत आली आहे. बॅटरी चेंज करावं लागेल. काय म्हणता काका? काका पण मॅप बघतात. काका पण अक्कलकोटलाच चालले आहेत वाटतं. अरे वा, काकांच्या कारमध्ये बघा ना हनुमंताची मूर्ती आहे. मस्त आहे. बाल हनुमान. बघ रे मूर्ती बघ ना. मूर्ती छान आहे. पुणे अक्कलकोटला. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. नुसतं तारा आहेत. लांबून तर एवढं खतरनाक दिसत होतं ना. असं काही पहिल्यांदा बघतोय मी एवढ्या प्रमाणात. असे टॉवर पाहिलेत आधी, पण हे एवढं मोठं पॉवर स्टेशन नाही पाहिलं कधी. चला अजून 27 मिनटं 21 किलोमीटर बाकी आहे. पोचूया पाटापाटा. रोड मात्र खतरनाक आहे. 1 नंबर रोड आहे आता इथे. म्हणजे जसं सोलापूरमधून बाहेर पडलो तसा हा रोड लागला आहे. आणि काय मक्खन रोड आहेत. ते इकडचे लोक म्हणतात ना, नात करते काय यायलाच लागते. तर फायनली पोहोचलोय आपण अक्कलकोटला. आता बाईक पार्क कुठं करायची?
तर यस फायनली पोचलो आहे मंदिरात आणि आता गाडी पार्क केली, थोडं फ्रेश झालो, कपडे वगैरे चेंज केले आणि आता जाऊया मंदिरात. चला एकदा मंदिरात जाऊया आणि मस्तपैकी छानसं दर्शन करूया. सुमारे 300 किलोमीटरचा प्रवास आणि फायनली मी पोचतो श्री स्वामी समर्थांच्या मंदिरात. मंदिरात पाय ठेवताच वातावरणात एक अनोखा प्रसन्नपणा जाणवला. तिथल्या शांततेत आणि स्वामींच्या पवित्र मूर्तीच्या सानिध्यात मनाला खूपच समाधान वाटलं. स्वामी समर्थांचा जयघोष कानावर येताच अंगावर शहारे आले. भक्तांच्या ओठांवर एकच म्हटलं, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. इतक्या अंतरावरून आलो, पण इथे आल्यावर वाटलं खरंच हेच ठिकाण माझं आहे. स्वामींच्या दर्शनाने जणू सगळा थकवाच नाहीसा झाला. झालं यार, लगेच दर्शन झालं. आता मस्तपैकी प्रसाद घेतला घरच्यांसाठी. आता निघूया तुळजापूरला जाऊया. बघू आता इथं जेवण करायचं अन्नछत्रमध्ये की बाहेर जेवण करायचं, काय करायचं. अन्नछत्राला भरपूर गर्दी आहे, मला वाटते बाहेर जाऊन जेवण केलेलं परवडेल. हे बघा, ही अन्नछत्राची लाईन आहे, इथे पण आहे आणि तिथे पण आहे. भरपूर गर्दी आहे, तब्बल 1.5 तास तरी आपल्याला तिथे लागेल. त्यापेक्षा म्हटलं बाहेर जाऊया, बाहेरच कुठेतरी जेवण करूया. कारण मला अजून तुळजापूरच्या मंदिरातसुद्धा जायचं आहे आणि तुळजापूरचं मंदिर आहे इथून अजून 66 किलोमीटर किती आहे, 80 किलोमीटर. 1.5 तास दाखवते. चला, श्री स्वामी समर्थ. मी आता शोधतोय एखादं चांगलं हॉटेल, कारण की आम्हाला करायचं आहे जेवण प्युअर व्हेज, काय म्हणता. चला जाऊया, हॉटेल वेलकम. रातच्या जेवणातली पहिली डिश मसाला पापड, शॉर्ट आणि सिंपल. कर भाऊ चालू. चांगली का. हॉटेलची सर्विस किती फास्ट असायला पाहिजे ना, तर एवढी. अजून मसाला पापड फक्त आम्ही 3 घास खाल्ला आहे आणि इथे आमची ऑर्डरसुद्धा रेडी आहे. तर पनीर टिक्का मसाला आणि रोट्या बस, त्यानंतर राईस वगैरे घ्यायचा आणि कंप्लीट आपले जेवण. ओके, चला निघूया. आणि तुम्ही जर कधी याल स्वामींच्या मंदिरात तर हे रस्त्यामध्ये वेलकम हॉटेल लागतं, छान आहे टेस्ट. जर जेवायचं असेल तर इथं जेवू शकता. चला आता निघूया डायरेक्ट तुळजापूर. इथे पाऊस तर येतोय पण थेंब थेंब येतोय, जोरात नाही येते. काय झालं इथे, ॲक्सिडेंट झाला काय. काय विषय. अरे बापरे, ॲक्सिडेंट झाला. लागलंय, भरपूर लागलं रे. चांगला जोरात ठोकलेलं दिसतोय. कुठे. बापरे, कोण ठोकून गेले. ट्रकवाला ठोकून गेला काय.
गाडीचा हाल बघ. तिथे भरपूर जण आहेत मदत करायला आणि ॲम्ब्युलन्स वगैरे बोलवली त्यांनी. त्यामुळे आता आम्ही निघालोय, कारण आम्ही थांबून तरी काय करणार तिथे. चांगलाच ॲक्सिडेंट झाला यार, जोरात. पाऊस चालू झाला आहे, थेंब थेंब पाऊस म्हणता म्हणता पाऊस चांगलाच वाढला आहे. पण इतकं गरम होत होतं ना की आता हे भिजायला पण काय वाटत नाही. कारण की मला तरी वाटत नाही इथला पाऊस जास्त वेळ असेल. इथं असेल आणि पुढं नसेल. तुळजापूर 29 किलोमीटर, छत्रपती संभाजीनगर 302 किलोमीटर. जग बदनामी होय. आणि बघता बघता आजच्या दिवसातलं आपलं तब्बल 398 म्हणजे 400 किलोमीटर ऑलमोस्ट कंप्लीट झालं आहे. आता तुळजापूरचं दर्शन घेऊया. गाडी पार्क करतो आणि मग मस्तपैकी दर्शन घ्यायला जाऊया. भाऊ गाडी जाती तर काय. आता इथं ना हॉटेल समोर जरी पार्किंग करायची म्हणली ना तरी साला म्हणन की पैसे द्या. काय करू आपण, हॉटेलमध्ये जाऊ, चहा पिऊ आणि तिथेच लावू गाडी. त्या तिथे समोर गाडी पार्क केली आहे आणि इथे चहा प्यायला आलोय. खूप झोप येत होती, म्हटलं पहिलेच चहा पिऊया. दुपारचे 3:53 झाले आणि माझ्यासमोर आहे तुळजाभवानी मातेचं मंदिर. आणि यस, फायनली दर्शन झाले. मुखदर्शन घेतले कारण की भरपूर गर्दी आहे. तर मला रिटर्न घरीसुद्धा पोचायचं आहे, त्यामुळे आम्ही मुखदर्शनच घेतलं आणि आता निघतो इथं. काढ ना मग. तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा. चालेल चालेल चालेल. कुठनं आले? चला फोटो वगैरे काढू आणि निघूया इथनं. दोन्हीकडे यूट्यूब चालू करू. हां, इंस्टा, यूट्यूब. तुम्ही इथले गावातले? नाही नाही, मी पुण्यावरून आलो. पुण्यामध्ये भोसरी. खास त्याच्यात गाडीवर रायडिंग राईड तर करतच असतो मी. मराठी राईड. लडाखला गेलतो तुम्ही? असं नाही की पडलेल्या प्रश्नांची उत्तरं ही नेहमी शांततेतच भेटतील. कधी कधी ह्या गर्दीत सुद्धा नकळत तुमची उत्तरं तुम्हाला भेटून जातात. आणि बस अशाच प्रकारे आजच्या राईडचं सार्थक झालं आणि पडलेल्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा भेटली. साडेचार वाजलेत, निघूया इथून. आता जॅकेट वगैरे थोडं पुढं थांबतो कारण की इथं भरपूर गर्दी आहे. आधी या गर्दीतून निघूया. गव्हर्नमेंटच्या रोडवरती पण गाडी लावायचे पैसे मागतात इथली लोक. तिथं आम्ही गाडी लावली होती, तिथं बाजूलाच ते कणीस विकणारे होते, भैया होते ॲक्च्युली ते. आणि तो म्हणतो की मी तुमची गाडी, ती मॅडम फाईन मारत होती तुमच्या गाडीवरती, तर फाईन मारण्यापासून वाचवली, तर आता मला तुम्ही 50 रुपये द्या. काय संबंध?
घ्या मागं थोडी आता. अरे पण पलीकडनं यायचं ना, इकडनं कुठं. थोडी मागं घ्या ना, माझी निघल. मग राहू द्या. गाडी पलीकडून पलीकडून जायचा रोड पलीकडनं आहे ना. हा मग थोडी मागं घ्या, मी निघल, ही पण निघल. असं कसं काय माणसं आहेत. कुठं पण हवा. अरे काय तुल्ले चहा. चहा पिऊ, जॅकेट बिकेट घालू, शर्ट बिर्ट चेंज करू. त्याला काय होते. ग्लव्स पण घातलेत, जॅकेट पण घातले, खाली रायडिंग पॅन्ट पण घातली आणि हेल्मेट पण घातले. तर पूर्ण गिअर्स घातलेले आहेत आणि आता पुन्हा एकदा फायनली आपल्या घराच्या दिशेने आपण निघालोय. तर यस, इथून अजून 5.25 तास दाखवतोय, 290 किलोमीटर. रात्री 11 वाजतील आणि आत्ता वाजलेत 5:15. इस्टिमेट टाईम दाखवते आपल्याला रात्रीचे 11, 10:57. हे चिलकत घातलं ना की मग जरा कॉन्फिडन्स येतो, मग अंतर असं पटपट पटपट कवर होतं. तर तुळजापूर मंदिरातनं जेव्हा निघालो ना तेव्हा मला 2 रूट दाखवले. एक रूट 290 किलोमीटरचा होता आणि हा 310 किलोमीटरचा होता, जो की मी रूट चूज केला आहे. तर हा सोलापूर हायवेवरनं दाखवतोय, हा टोटल हायवे दाखवतोय आणि तो थोडा सिंगल लेन रोड होता. त्यामुळे मी पाहिला आणि परत युटर्न घेतला आणि गप हायवेने आलो आहे. म्हणजे टाईम कमी होता आणि अंतर जास्त होतं. सो आपल्याला टाईम कमी लागला पाहिजे आणि रोडसुद्धा चांगला हवा आहे, म्हणून आपण हायवेने चाललो आहे. नाहीतर तो कोडवाडी आणि मग डायरेक्ट टेंभुर्णीला या हायवेला जॉईन होणार होता, सोलापूर हायवेला. अजून मी आता सोलापूर हायवेला जॉईन नाही झालो, सोलापूर पुणे हायवेला. तर मी सोलापूरला पोहोचेल आता आणि मग डायरेक्ट पुणे. फ्यूल अप करून घेऊया. टाकी पूर्ण एमटी केली मी पार. मी कॉलेजला असताना आहे ना, माझा एक मित्र होता, तो या साईडचा होता, सोलापूर साईडचा. आणि तो ना शेंगदाण्याची चटणी घेऊन यायचा टिफिनमध्ये. ती चटणी ना खूप बाहेर लागायची. म्हणजे आपण घरी पण करतो, पण इकडे ती विकतसुद्धा भेटते. तर आता मागे एक बोर्ड बघितला होता मी, त्याच्यानंतर मला लक्षात आलं. मग मी आता कॅमेरा ऑन करून तुमच्याशी बोलतोय. तर पुढे कुठं मला दिसली ना की मी आवर्जून थांबून ती चटणी घेणार आहे. म्हणजे मी तर जास्त खात नाही चटणी, पण घरी सगळेजण खातात, तर तेवढंच त्यांच्यासाठी घेऊया यांच्याकडनं. चला. हां भेटते की मग काय खातो का इथे चटणी. काय म्हटलं, बनवतात की इथले आहे फेमस, घेऊन जायचं. काय म्हणतो, चटणी पार्सल भेटी का, घेऊ का मग. चांगली भेटती का, चांगली भेटती का. दिसतोय का बघ बरं तू. मग हात मिळव आता. नाव काय तुझं. अविराज. माझं नाव पण अविराज आहे. ते पण कॅमेरा आहे. नको दाबू. शाळेत गेला का, आज गेला नाही. कोणती चटणी चांगली मला सांग बरं. आणि तू काय करतो इथं, विमल विकतो काय. आयला राव, धंदा करतो तू एक नंबर. चटणी आहे का, चटणी चटणी नाही आहे का, पुढं भेटेल का.
पुढं भेटेल का? चला, संपली त्यांच्याकडची चटणी. बायकोनी सांगितलंय बाबा चटणी आणायचं. बिना चटणीचा घरी गेलो तर माझी चटणी होईल ना. कुठे गेलो? आता अक्कलकोटला, तुळजापूरला. छान झालं. आम्ही अक्कलकोटवरनं आपले मोठे उरळी कांचन शॉर्टअपवाले हां, सर्च केलं ना आमरक्ष मठ, त्यात तुम्हाला चालेल. माझं पण चॅनल आहे मराठी राईड्स म्हणून आहे. मराठीतच बनवतो व्हिडिओ यूट्यूबवरती. यूट्यूबवर काय नावाने? मराठी राईड्स. मराठी राईड्स. मोबाईल आहे. ये ना, जाऊ दे काय नाव? अक्कलकोटला गेलते ते आपल्या मोठ्याचा ॲड्रेस आणि आरतीचं पुस्तक एकच राहिलं शिल्लक दादांच्या हाताने. तुम्हाला एक बावणी कोणी वाचत नाही. तुम्ही स्वामी चालेल, बुड घातला मी. चूक भूल क्षमा. आता तुम्ही निघाले, हां. मला असं मनात आलं की तुमच्याशी बोलावं. मी तिथून जाऊन परत आलो. चालेल. हा? स्वामी ओम स्वामी. तुम्हाला एक देतो ना, विभूती देतो. धन्यवाद. अरे मला आनंद वाटला. या कधी जात आहे हो. चॅनलला आम्हाला आमरक्ष स्वामी समर्थ मठ सर्च केलं ना इंस्टाला, तुम्हाला येईल. चालेल. या हो. आरती असते. चालेल येईल मी नक्की. हो, बोसरी. उरुळी कांचन पास केलं ना, साईडलाच येतो. दादा विभूती एकच राहिली विभूती आमच्याकडं, खडी शाखा. भाऊ स्वामी या नक्की. हो. तुम्हाला एवढं लांब जायची हां. बघा, अन्नछत्रामध्ये प्रसाद नाही घेतला, पण मला इथे प्रसाद भेटला स्वामींचा. चला, आपला प्रवास पूर्ण करूया. 240 किलोमीटर बाकी आहे अजून. 5 तास तब्बल चटणी घेतोय, हे घेतोय, ते घेतोय. चाललाय मस्त टाइमपास. असावी यार, एक अशी तरी राईड असावी ज्यात धांगडधिंगा नाही, कुठेतरी शांतता असावी. हे बघा, या विंडशील्डची काय हालत झाली. हे लाईट, अरे काय रॉयल एनफिल्ड, अख्खी घाण सगळी डायरेक्ट हेडलाईटवर. मग फायदा काय? कशी टुरिंग करायची आम्ही? आता हे लाईट पहिलं मला सगळे साफ करावे लागतील. इथे मस्तपैकी थांबलो होतो मी, साई कृपा टी स्नॅक्स सेंटर, आणि मस्तपैकी वडापाव खाल्ला आणि एक चहा पिलाय. आणि आता सगळं पहिलं मला साफ करायचं. यार लाईट भारी आहे, बरं झालं इथं थांबलो. चला साफ करून घेतो, कारण आता अजून 4 तासाचा प्रवास आहे आणि तो सगळा अंधारात करायचा आहे. त्यामुळे ते साफ केल्याशिवाय मला पुढं गाडी चालवता येणार नाही. आधीच मला चष्मा आहे. एकदम चकाचक क्लीन केलेत सगळे लाईट, जेणेकरून पूर्ण विजिबिलिटी असेल. आणि बॅक साईडचे पण दोन्हीसुद्धा टेल लाईट पण मी साफ केले. चला, आता भरपूर लेट झाले, खूप टाईमपास करतोय, निघूयात आता. रात्रीचे 10-20 झालेत आणि अजूनही 32 किलोमीटर दाखवत आहे. आदित्यचं घर, मला आधी आदित्यला ड्रॉप करावं लागेल, त्यानंतर मी घरी जाईल. म्हणजे टोटल अजून 40 किलोमीटर अजून आहे, तर 1 तास मिनिमम लागेलच. चला, आपण टाईमच्या आत आलो आहे, बरं वाटतंय. आणि फायनली आपण पुण्यामध्ये एंटर झालो आहे. जाऊ का? बाय बाय. एकदम वेळात पोचवलंय तुला, 11:15 वाजता. सकाळी ये जिमला. यांना भाऊ फोन कर ना. आतापर्यंत टोटल किलोमीटर झाले 706. स्नॅपचॅट के दीवाने. चल भाऊ, जाऊ का?
गुड नाईट. यस, तर फायनली 714 किलोमीटर कंप्लीट झाले आणि हार्डली एखादं किलोमीटर राहिलं असेल. म्हणजे आजच्या दिवसात मी 715 किलोमीटर कंप्लीट केले. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मस्त राहा, मस्त फिरा.